लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे वळण आता एका रंजक टप्प्यावर आले आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी काव्या आणि नंदिनी यांच्यात एक महत्त्वाची चर्चा रंगते. काव्या नंदिनीला एकांत गाठून विचारते, ताई, मला आणि जीवाला या घरात एकत्र बघताना तुला कसं वाटते? तुला 16 डिसेंबरची ती तारीख आठवतेय का? काव्याच्या या अनपेक्षित प्रश्नावर नंदिनी निरुत्तर होते आणि शांत उभी राहते. या शांततेमागे नेमके काय दडले आहे हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. दुसरीकडे काव्या परीक्षेला जाण्यासाठी पार्थची वाट पाहत असते. तेव्हा पार्थ स्वतः गाडी घेऊन तिला घ्यायला येतो. पार्थचा हा बदललेला अवतार पाहून काव्या मिश्किलपणे म्हणते, देशमुख, तुम्ही मला फक्त सेंटरपर्यंत सोडायला यावं एवढीच माझी माफक अपेक्षा होती, पण तुम्ही तर हे काम फारच मनावर घेतलेलं दिसतंय. घरात रम्या नेहमीप्रमाणे नंदिनीला बोल लावत असते. तिचा राग अनावर झालेला पाहून तिथे जीवा येतो आणि रम्याला सडीतोड उत्तर देतो. जीवा म्हणतो, रम्या, दादा काव्याला एक्झाम सेंटरला सोडायला गेलाय ना, म्हणूनच तुझी ही सगळी चिडचिड सुरू आहे. यावर चिडून रम्या विचारते, जीवा, तू मध्ये का बोलतोयस? मी तुला काही बोलले का? तेव्हा जीवा ठामपणे सांगतो, अगं पण तू नंदिनीला बोलतेस ना, मग मी बोलणारच. जीवाने जाहीरपणे नंदिनीची बाजू घेतल्यामुळे नंदिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि आनंद पाहायला मिळतोय. या एका प्रसंगामुळे त्यांच्या नात्यात नवी गोडी निर्माण होणार का? काव्याची परीक्षा सुरळीत पार पडेल की रम्या पुन्हा काही नवीन अडथळा निर्माण करेल? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.